तर नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबर महिन्याचा पेन्शनचा जी.आर. आलेला आहे. तो जी.आर. आपण थोडक्यामध्ये बघणार आहे. तर तुम्ही बघू शकता, विशेष सहायता योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्याकडे जी.आर. आलेला आहे. सामाजिक न्याय व सहायता भवन यांनी हा जी.आर. काढलेला आहे आणि तुम्ही तारीख पण बघू शकता, 30 ऑक्टोबर 2025 रोजी हा जी.आर. निघालेला आहे. त्यानंतर प्रस्तावना काय म्हणते ते पण आपण शॉर्टमध्ये बघूया. सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागांतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी वृद्धापन निवृत्तीकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या योजना आहे तर एवढ्या योजना आहे, जशा संजय गांधी योजना आहे, श्रावणबाळ आहे आणि इंदिरा गांधी या योजना. त्यानंतर समोर काय म्हणते, माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत देण्यात येत आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, डी.बी.टीद्वारे आपल्याला पेन्शन मिळते. ज्याचा आधार कार्ड बँकेला लिंक असेल त्याला डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे. त्यानुसार राज्य पुरस्कार व केंद्र पुरस्कार योजनेचे माहे ऑक्टोबर 2025 पर्यंतची अर्थसहाय्य डी.बी.टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहायता योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य डी.बी.टी. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट खात्यात बँक खात्यात जमा करायचे आहे. त्या अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीतून विशेष सहायता योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदरून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत बाब शासनाच्या विचारधारात होती. म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला जेवढं पण पेमेंट होतं ते डायरेक्ट बेनिफिट म्हणजे आधार कार्डनुसार होतं. पण आता यांनी काय केलेलं आहे, आता यांनी डायरेक्ट वेबसाईटवर केलं आहे. सर्व वेबसाईटवर आपले खाते लिंक केले आहे. त्या वेबसाईटवर जर यांनी पेमेंट दिलं म्हणजे टाकलं तर पूर्ण दिव्यांगांना हे पेन्शन जाणार आहे आणि त्यांनी एक स्वतंत्र ज्ञान अकाउंट पण ओपन केलेलं आहे. त्यानंतर शासन निर्णय काय म्हणते ते पण बघून घ्या. राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापनकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना दिव्यांग या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य डी.बी.टी. पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरून योजनाकरता स्टेट बँक इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केलेला निधी वर्ग करण्यास या शासन मान्यता देत आहे. आता मित्रांनो, तुम्ही तक्ता पण बघू शकता किती पैसे आलेले आहे आणि किती पैसे जाणार आहे, डी.बी.टीनुसार किती आलेले आहे ते सर्व या तक्त्यामध्ये आहे. तुम्ही तक्ता व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला जी.आर. पाहिजे असेल तर जी.आर. आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर काय म्हणते, या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व सहायता विभाग हे नियंत्रक अधिकारी तसेच अवर सचिव रोख शाखा सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग हे आहरण संवितरण अधिकारी राहतील. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 12/1/2023 नुसार सदरचे अर्थसहाय्य बिनशर्त आहे. त्यांची सदर अर्थसहाय्य मधील नमुन्यात देण्यात येत आहे. हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा जी.आर. पाहिजे असेल तर याच्या साईडवर तुम्हाला भेटू शकतो. याचा संकेतांक नंबर पण आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने सांकेतिक करून दिलेला आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या नावाने आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा जी.आर. पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.